नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय तेच तेच खाऊन बोर झाला आहे, नवीन काहीतरी चटपटीत खा वाटतं आहे. तर आज आपण महाराष्ट्रीयन छानपैकी एक डिश बनवूया. तर मी ज्वारी घेतली 1 कप. त्याला छानपैकी निसून घ्यायची. त्याच्यामध्ये खडा वगैरे काही नसलेला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून चांगल्यापैकी स्वच्छ करून घेऊया. पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आणि त्याला आपण आता पाणी टाकून रात्रभर कमीत कमी 12 तास भिजत घालूया. 12 तास भिजत घातल्यानंतर ती मऊ होऊन जाते आणि खायला पण छान लागते. आता रात्रभर भिजत घालते मी याला. 12 तासानंतर आपण याला परत 2-3 पाण्याने वॉश करून घ्यायचं छानपैकी. एका कुकरमध्ये सर्व ज्वारी टाकून घ्यायची. मी पूर्ण ज्वारी कुकरमध्ये टाकून घेते. मुलांना कसं नवीन नवीन खायला आवडतं, त्याच्यामुळे आपण नवीन नवीन काहीतरी बनवत राहायचं असतं. पूर्ण टाकून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी घालून ती झाकेल इतकं पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपण. आणि आता त्याच्यामध्ये मस्तपैकी चवीनुसार मीठ टाकायचं, कारण मीठ टाकल्यानंतर शिजताना त्याला छानपैकी मीठ लागून जाते आणि टेस्ट पण छान येते. आता मी कुकरचं झाकण लावून घेते. आता इकडे गॅस पेटवून घेऊया आणि मस्तपैकी 2-3 कुकरच्या शिट्ट्या घेऊया. खूप जास्त गॅस पण नाही करायचा, कमी पण करायचा नाही आणि वाढवायचं पण नाही. आता आपले 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण ज्वारी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. बघा तुम्ही, पूर्ण पाणी काढून घेतले मी, जेणेकरून आपण त्यावेळेस खिचडी करू. आपली खिचडी मोकळी मोकळी झाली पाहिजे. आता एका कढईमध्ये मी तेल टाकून घेते. मस्त छानपैकी बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या टाकूया. मिरच्यांचा कलर बदलेपर्यंत गॅसवरती ठेवून आपण छानपैकी हलवून घेऊया तेलामध्ये, कलर बदलेपर्यंत. खूप जास्त पण लाल होऊ द्यायच्या नाही आपल्या मिरच्या. आपल्याला छानपैकी फ्राय करून घेऊ आपण. आता मस्त पैकी त्यात बटाटा घालून घेऊया. तो पण छानपैकी फ्राय करून घ्यायचा. जोपर्यंत तो नरम होत नाही तोपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचा. आता मस्त जिरे घातले मी याच्यामध्ये, कारण जिऱ्यानं आपल्या खिचडीची टेस्ट बदलते. चांगल्यापैकी फ्राय करून घेऊया. मी गॅसचा स्पीड कमी ठेवलेला आहे. खूप जास्त जर आपण स्पीड केला तर आपले बटाटे खूप प्रमाणात लाल होऊन जातील. 2-3 कढीपत्त्याचे पाने टाकून घेतली मी. थोडीशी हळद, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आपण आता यामध्ये घालूया ज्वारी.
पूर्ण पाणी यातलं आपण काढून घेतलेलं आहे. पूर्ण ज्वारी घालून घ्यायची आपण याच्यामध्ये आणि छानपैकी फ्राय करायची. बघा किती छान दिसतोय आपल्या ज्वारीचा कलर वगैरे. आणि याच्यामध्ये आता घालायचा आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट. मी बारीक करून घेतलेले शेंगदाणे. याला आता छानपैकी फ्राय करून घ्यायचे. थोडेसे चवीनुसार मीठ घालूया आपण याच्यामध्ये. नेहमी एकच खाऊन आपल्याला पण कंटाळा येतो. त्यासाठी आज काहीतरी आपण नवीन ट्राय केले. तुम्हाला पण आवडेल, तुम्ही पण करून बघा, कारण टेस्ट खूप छान लागते. वरतून मस्त कोथिंबीर घालून घ्यायचा. बघा तुम्ही किती छान झाले. टेस्ट पण खूप छान आहे. तुम्ही ट्राय करा, नक्की आवडेल.